महाराष्ट्र केसरीचा वाद आता न्यायालयापर्यंत पोहोचतोय, कारण शिवराज राक्षेंनी पंचांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयात दाद मागण्याचा ठरवलंय. शिवराज सध्या माझ्या सोबत आहे. तो पुण्यातील कात्रज येथील काका पवारांच्या तालमीत पोहोचलेला आहे. काय नेमकं आता पुढची दिशा असणार आहे? कोर्टात जायचा निर्णय ठरलाय? नमस्कार. सर्वप्रथम आता काल जो तुम्ही प्रकार बघितलेला आहे त्याबद्दल जो माझ्यावर निलंबनाचा जो त्यांनी मुद्दा उचललेला आहे त्यानुसार त्यांनी अजून पंचांवर कोणतीही कारवाई केलेली नाही किंवा त्याबद्दल ते काही बोललेले नाही. त्याकरता मी पण आता कोर्टात धाव घेणार आहे आणि जो माझ्यावर अन्याय झालाय त्यासाठी मी दाद मागणार आहे. याच्यासाठी आता तुम्ही तयारी सुरू केली आहे का? काकांशी काय बोललाय का इथं आल्यानंतर? म्हणजे कुठं तुम्ही दाद मागणार आणि कशा पद्धतीने दाद मागणार आहे? आता अजून काय बोलणं नाही झालेलं, पण हायकोर्टात मी जाणार आहे आणि त्या प्रकारे याचिका दाखल करणार आहे. यासाठी काही पुढे प्रोसेस सुरू केली आहे? वकिलांशी काही बोलणं झालेलं आहे का? कारण ज्या पद्धतीने म्हणजे आपण बघतोय सर्व माध्यमांमध्ये पूर्ण टीका होतीये, आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत महाराष्ट्र केसरी बद्दलच्या. तुम्ही आता मीडियाद्वारे तुम्ही पण बघताय की आरोप प्रत्यारोप चालू आहे, परंतु अजूनपर्यंत ज्या पंचांनी जो निर्णय चुकीचा दिलाय त्याबद्दल अजून का कोण काय बोलत नाहीये किंवा ते अजून का मीडिया समोर आलेले नाहीयेत. त्यांनी त्यांची चूक तर संदीप आप्पांनी तर स्वतः चूक मान्य केली की पंचांकडून चूक झालेली. काल मीडियातर्फे लाईव्हला पण त्यांना प्रश्न विचारला गेला होता की बाबा ही कुस्तीचा खरं अन्याय झालाय का? तुम्ही एक राष्ट्रीय खेळाडू होते, ते राष्ट्रीय खेळाडू होते, त्यानुसार तुम्ही शपथ घेऊन सांगा त्या किती कुस्ती झालीत का नाही. तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारला होता, तर त्या प्रश्नाच्या उत्तराची त्यांनी टाळाटाळ केली. त्यांनी प्रश्नाचं उत्तर त्यांना वैयक्तिक काय विचारलं होतं, बाबा की तुम्ही ही कुस्तीवर अन्याय झालाय आणि ही कुस्ती चित झालीत का? तुम्ही स्वतः सांगताय ना की स्वतःला सांगताय की मी राष्ट्रीय खेळाडू आहे, बरोबर? मग त्या राष्ट्रीय खेळाडूनुसार तुम्ही सांगा ना ती कुस्ती झालीत की नाही झालीत. तुम्ही स्वतःला वैयक्तिक विचारलेला प्रश्न आहे तो. मग तुम्ही काय सांगताय मला की आमच्याकडे याचिका दाखल करा संघटनेकडे, त्यानंतर आम्ही 7 दिवसांनी त्याच्यावर निर्णय घेऊ आणि मग त्यावरती काय असेल ते. आपण तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे त्याबद्दल तुम्ही उत्तर द्या ना. आपण बघितलं तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी देखील काही आरोप महाराष्ट्र केसरी या स्पर्धेबद्दल केले. ज्या पद्धतीने त्यांनी नाराजगी व्यक्त केली की कित्येक वर्ष मी महाराष्ट्र केसरी बघण्यासाठी सुद्धा जात नाही, एवढंच काय तर मी गदा परत द्यायला तयार आहे. ज्या पद्धतीने आक्षेप, म्हणजे खरंच अशा पद्धतीने होते गेले काही वर्ष यामध्ये? आता काल तुम्ही बघितलेले आता त्यांच्यावर पण 2007 व 2008 सालची महाराष्ट्र केसरी 2009 साली त्यांच्यावर अन्याय झाला आणि यामध्ये पैलवानांची खंत बघते एका पैलवानालाच माहीत असते आणि त्या दृष्टिकोनाने ते ज्यांनी जे म्हणजे जे बोलले ते योग्य रीतीनेच बोललेले की पंचांवर जर अशा प्रकारचा जर आळा जर नाही बसला तर येणाऱ्या पुढील ह्या पिढीने काय करायचं, की काय आदर्श घ्यायचा बाबा. त्यांनी असं देखील सांगितलं पंचांबद्दल की ज्या पद्धतीने तुम्ही लात मारली, लात काय गोळ्या घातल्या पाहिजे, म्हणजे काय कुठं चाललंय अशा पद्धतीने हे सगळं होणं. आता एका पैलवानाला जो अन्याय झाला तो फक्त पैलवानाला सहन करू शकतो ना. मग त्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं ते बरोबरच केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात जी आता ही लहान मुलं आहेत त्यांनी काय आदर्श घ्यायचा. जर पंचांनी असे वारंवार जर चुका करत राहिल्या आणि त्यांच्यावर तुम्ही काहीच आक्षेप घेत नाही तर पंच हे सारखी चुकी करत राहणार ना. पंचाच्या एका चुकीमुळे एखाद्या पैलवानाचं आयुष्याची बरबाद होते ना. आज त्यांनी जे कष्ट केले त्या कष्टाचे सगळं म्हणजे जे कष्ट केलेले ते सगळं वाया जाते ना. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बद्दल देखील अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत. बरेच आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. खरंच काय तिथं घडतंय पहिलवान म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला माझा वैयक्तिक प्रश्न पंचांवर आहे. पंचांनी माझ्यावर निर्णय चुकीचा दिलेला आहे, त्याबद्दल फक्त माझं मत आहे पंचांविषयी. त्यांच्यावर तुम्ही आक्षेप करा, त्यांनी चूक का केली ते संदीप आप्पांनी पण ते चुकीचं मान्य केलेलं आहे की त्यांच्याकडनं चूक झाली. मग त्यांच्यावर तुम्ही आरोप का करत नाही आणि त्यांना तुम्ही निलंबित का करत नाही? फक्त पैलवानालाच तुम्ही निलंबित का करताय? म्हणजे अर्थात आता जर आपण बघितलं तर तुला वाटतं खरंच निर्णय बदलू शकतो? तू कोर्टात आता धाव घेतोय त्यानुसार आता बघू कोर्टाकडे दाद मागून कोर्ट काय निर्णय घेईन त्यावर मला मान्य आहे. म्हणजे तू तुमच्या उस्तादांशी काही वकिलांशी चर्चा केली आहे? कुठं कसं करायचंय, कुठं जाऊन दाद मागायची आहे, या सगळ्या संदर्भात काय? अजून तर काही चर्चा नाही झाली, पण याच्यावर बोलून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. पण तू ठाम आहे की तुला कोर्टात जायचंय? ठाम आहे. ठाम आहे. येस. अर्थात जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील महाराष्ट्र केसरीचा जो वाद आहे आता थोडं कोर्टापर्यंत पोहोचताना दिसतोय. अर्थात या तालमीमध्ये तो आता आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा त्याची प्रॅक्टिस अर्थात सराव त्याने सुरू केलेला आहे. लहान या ठिकाणी मल्ल देखील आपल्या सोबत आहेत. काय वाटतं तुम्हाला सगळे? आता सुद्धा शिवराज दादा इथं आलाय, काय विचारणं बोलणं झालं का त्याच्याशी?
शिवाजीदादा अन्याय बघून आम्हाला वाटते की आमची पहिलवानगी चालू होण्याच्या पहिलेच आम्ही बसकावी असं. का वाटतं तुला असं? शिवाजीदादा अन्याय झाला आमच्या होईल तसाच. अन्याय झाला म्हणजे तुम्ही आता अजून तो तयारी दर्शवते कोर्टात, आता तुम्ही इथं प्रॅक्टिस करताना कशा पद्धतीने मदत होते तुम्हाला त्याची? काही चुकी केली सांगताना व मोठं जाता म्हणून. अर्थात हे सगळे छोटे मल्ल या ठिकाणी सराव करतायत, मात्र ते देखील कुठेतरी नाराज दिसत आहेत ज्या पद्धतीने शिवराजवर अन्याय झाला असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. मात्र आता शिवराजने एका अर्थाने कोर्टात जाण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि त्यामुळं काही वकिलांची देखील तो बोलणार आहे, वस्तांची देखील या संदर्भात तो बोलेल. मात्र आता या पंचांच्या निर्णयाच्या विरोधात थेट कोर्टात धाव घेतली जाणार आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.